याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागलेले आहेत, तुम्हाला रामकथा ऐकायची होती। भारद्वाज ऋषींनी प्रश्न केला होता, तेच राम आहेत का ज्यांना मी जाणतो, किंवा तेच राम आहेत का ज्यांची आराधना भगवान शिव करतात। कुणी प्रश्न केला होता? भारद्वाज ऋषींनी। कुणाला? याज्ञवल्क्य ऋषींना। आता याज्ञवल्क्य ऋषी काय म्हणतात, हे भारद्वाजजी, तुम्ही मला प्रश्न केला होता, रामाची संपूर्ण कथा तुम्हाला ऐकायची, ही कथा मी तुम्हाला माझ्या मनाने सांगितली। मनाने सांगितली म्हणजे उगीच सांगितली नाही। का सांगितली? तर तुम्ही रामकथा ऐकण्याच्या किती पात्रतेचे आहात म्हणून ही कथा मी तुम्हाला सांगितली। आणि तुम्ही अतिशय योग्य अशा प्रकारचे श्रोते आहात, आणि म्हणून मी तुम्हाला आता रामकथा सांगण्यास सुरुवात करत आहे बरं का। रामकथा सांगतोय। याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागले, परम रम्य गिरिवर कैलासू, सदा जहाँ शिव उमा निवासू। काय आहे? एक गिरिराज आहे कैलास नावाचा, आणि त्या कैलास पर्वतावर शिव पार्वती मैयांना कथा सांगत आहेत। काय सांगतायत कथा? तर कैलासाच्या दिव्य शिखरावर जिथे शिवजी देवी पार्वतीचा निवास आहे, एके दिवशी भगवान महादेव निवांत बसलेले आहेत आणि देवी पार्वती जवळ येऊन बोलतात, स्वामी, माझ्या मनात एक शंका आहे की ऋषी मुनी देव वेद पुराण सरस्वती सर्वजण रामाचं गुणगान करतात। कारण जो प्रश्न भारद्वाज ऋषींनी याज्ञवल्क्यांना विचारला, तोच प्रश्न माता पार्वतीने भगवान महादेवांना विचारलेला आहे बरं का। तीच कथा आता या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगू लागलेले आहेत। मग माता पार्वती म्हणतात, तुम्ही सुद्धा सदैव रामनाम जपता, तर माझा असा प्रश्न आहे की रामजी दशरथ राजाच्या घरी जन्मलेलेच राम आहेत की दुसरे कुणी राम आहेत? मग मी तर असं ऐकलंय की ते भगवान आहेत, ते अजन्म आहेत, मग ते दशरथाच्या घरी कसे जन्मले बरं? ते अजन्म आहेत, त्यांना जन्म घेण्यासाठी माता पितेची गरज लागणार नाहीये, लागायला नाही पाहिजे, मग ते दशरथाच्या घरी कसे जन्माला आले? ही सगळी कथा तुम्ही मला सांगा। बघा, तो जन्माला येतो तो ब्रह्म कसा, आणि जो ब्रह्म आहे तो जन्म घेतो कसा, हे मला तुम्ही सविस्तरपणे सांगा। कोण म्हणतंय? माता पार्वती शिवजींना म्हणतायत असं याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगू लागलेले आहेत। मग स्वामी, मला पण ती पूर्ण कथा ऐकायची आहे। ऐका ना स्वामी, मी मागच्या जन्मामध्ये तुमच्यासोबत विवाद केला होता। विवाद आणि संवाद याच्यामध्ये फरक आहे बरं का। विवाद म्हणजे समोरच्याशी आपण पटवून घ्यायचंच नाही असं ठरवून बोलणं, त्याला म्हणायचं विवाद। आणि संवाद म्हणजे आपल्या आणि त्याच्या बोलण्यातून काहीतरी चांगली गोष्ट निष्पन्न होईल, त्याला म्हणायचं संवाद बरं का। देवी पार्वती सांगू लागल्या, मागच्या जन्मामध्ये मी तुमच्यासोबत खूप मोठा विवाद केला, पण आता मी तुमच्यासोबत संवाद करते। ऐका ना देवा, मला तुम्ही ती कथा सांगा, जन्मापासून सांगा। पूछे मैया शैल कुमारी, कथा कहिए भोले भंडारी। हे भोलेनाथ, मला तुम्ही ती कथा सांगा। कुठून सांगा? ऐका ना, भगवंताच्या जन्मापासून सांगा, बाललीला सांगा, राजदुलारी सीतेच्या लग्नाची कथा सांगा, आणि सीतामैयाचं लग्न झाल्यानंतर प्रभू श्रीराम वनवासाला कसे गेले, वनवासामध्ये कसे राहिले, वनवासामध्ये गेल्यानंतर त्यांना कोण कोण भेटलं, कसे भेटले, सगळा वृत्तांत तुम्ही मला सांगा, असं देवी पार्वती माता भगवान शिवजींना विचारू लागल्या। देवी पार्वतीचे हे प्रश्न ऐकून भगवान महादेवांना सुद्धा खूप आनंद झाला बरं का। कारण महादेव आणि प्रभू श्रीराम यांचं नातं कसं आहे ऐका ना। सेवक स्वामी, सखा सेवक आहेत एकमेकांचे, स्वामी आहेत एकमेकांचे, आणि सखा पण एकमेकांचे आहेत। हे दोघं जण कोण? भगवान महादेव आणि भगवान प्रभू रामचंद्र। ज्याच्यासोबत एवढं घट्ट नातं आहे त्याच्याबद्दल विचारलं तर आनंद होणारच ना बरं, बरोबर आहे का नाही? म्हणून भगवान महादेवांनी देवी पार्वतीची प्रशंसा केली। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को।
उपकारी, माझ्यावर तू उपकार केलास हे प्रिये, तू माझ्यावर उपकार केलास हे प्रश्न विचारून आणि मला सुद्धा तितक्याच आनंदानं सांगायचंय, तितक्याच सांगायला मला आनंद होतोय. तू जेवढं ऐकण्यासाठी उत्सुक आहेस तेवढंच मी सुद्धा ही कथा सांगण्यासाठी उत्सुक आहे. हे देवी पार्वती ऐक. देवी पार्वतीने पुढे विचारलं, प्रभू श्रीराम मनुष्य देहामध्ये का आले? तेव्हा भगवान शिवजी बोलू लागले, त्याचे वेगवेगळे कारण आहेत, पण महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा जेव्हा या धर्तीवर अन्याय अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा प्रभू अवतार घेतात. पण भगवान महादेव 5 कारण सांगतायत बरं का. पहिलं कारण असं आहे, एकदा सनकादिक ऋषी श्रीहरी विष्णूंच्या दर्शनाला येतात तेव्हा जय आणि विजय नावाच्या द्वारपालांनी त्यांना अडवलं. तेव्हा सनकादिकांनी त्यांना शाप दिला की 3 जन्म तुम्हाला असुर बनावे लागेल. आणि भगवान श्रीहरी बाहेर निघून आले तेव्हा सनकादिक म्हणाले, जेव्हा यांना जन्म भेटेल तेव्हा तुम्हाला त्यांना मुक्त करण्यासाठी जावं लागेल. प्रभूला सांगितलं, ठीक आहे म्हटले, मी येईल नक्कीच. जय विजयाने पहिलं शरीर धारण केलं ते सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या अवतारामध्ये जय विजय आलेले आहेत. त्या अवतारामध्ये हिरण्याक्षासाठी श्रीहरींनी वराह रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूसाठी भगवान श्रीहरींनी कोणतं रूप धारण केलं तर नरसिंह रूप धारण केलं आणि दोघांचाही उद्धार केला. दुसरा जन्म त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण या नावाने जय विजयाचा झालेला आहे. रावण कुंभकर्णाला मारण्यासाठी त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतलेला आहे. आणि द्वापारामध्ये तिसऱ्या जन्मात जय विजयांनी कोणते रूप धारण केले ऐका, शिशुपाल आणि दंतवक्र या रूपाने जन्म घेतला. त्यांच्यासाठी सुद्धा भगवान परमात्मा कृष्ण बनून जन्माला आले आणि त्यांचा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरे कारण सांगतात तुलसीदासजी म्हणतात, दुसरं कारण आहे की तुलसी मातेने भगवान श्रीहरींना शाप दिला. तुलसी मातेचा पुनर्जन्म म्हणजे वृंदा ही असुर राजा जालिंदर याची पत्नी होती. जालिंदर राजाची पत्नी असणारी वृंदा होती. तिचं पातिव्रत्य भंग केलं आणि मग जालिंदरला त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी पराजय प्राप्त झाला. वृंदेच्या पातिव्रत्यामुळं तिचा पती सुद्धा पराजित होत नव्हता. पण शेवटी देवतांनी श्रीहरींना विनंती केली आणि श्रीहरी विष्णूंनी त्या वृंदेचं पातिव्रत्य भंग केलं. आणि मग ही कपट वार्ता जेव्हा वृंदेला कळाली, तिच्या पतीला कळाली, वृंदेने शाप दिला भगवान परमात्म्याला, जसं तुम्ही कपट नीतीने माझा विनयभंग केला, माझ्या त्यासाठी मी तुम्हाला शाप देते की मला जसं माझ्या पतीपासून विरह सहन करावा लागला तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल. तिसरं कारण सांगितलं की महर्षी नारदांनी भगवान श्रीहरींना शाप दिला का तर एकदा काय झालं, नारदजी तपश्चर्याला बसले. इंद्रदेवाने कामदेवाला रंभा उर्वशीला तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं, पण कुणीही तपश्चर्या मोडू शकलं नाही. नारदजींना अहंकार झाला आणि या अहंकार झाला की बघा, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. तुकोबाराय नेहमी सांगतात, नवे नवे सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की अहंकार आपल्याकडे जर आला ना तर आपलं जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणून अहंकारापासून लांब राहिलं पाहिजे. नारदजींना अहंकार झाला. विष्णूने पाहिलं की अहंकाराने खचाखच भरलेल्या नारदांना अहंकार घालवण्यासाठी एक राजधानी तयार केली. राजधानीला एक राजा तयार केला. राजा तयार केल्यानंतर एक राजकुमारी त्या ठिकाणी तयार केली. त्या ठिकाणी देवर्षी नारद त्या राजधानीतून जात असताना पाहिलेलं आहे, सुंदर राजधानी पाहिली, सुंदर राजा पाहिला, सुंदर राजकुमारी पाहिली आणि पळतच भगवान श्रीहरी विष्णूकडे गेले. श्रीहरी विष्णूला म्हणाले, हे बघा देवा, काही बी करा म्हणले पण मला सुंदर बनवा. काय म्हणले, मला सुंदर बनवा. श्रीहरी विष्णू म्हणले ठीक आहे. म्हणले किती सुंदर बनवायचं? म्हणले तुमच्यासारखं बनवा एकदम. नाही का आपण लग्नाला वगैरे जाताना नाही का शेजारणीला म्हणतो बघा, टकूबाई काय करा मग 2 दिवस तुमचं सोनं द्या ना मला घालायला, उष्ण म्हणतो का नाही? काही आता नाही, सगळ्यांकडे भरपूर
भरपूर झाले, बरोबर आहे ना ताई? सगळ्यांकडे भरपूर झाले, तुमच्याकडे किती आहे? हा, मी येणार नाही घ्यायला. आता भरपूर सोनं झालंय सगळ्यांकडे, पण पूर्वीच्या महिला मागायच्या, ए ठोकूबाई गायबाई ऐक ना, तुझं सोनं, तुझी एकदाणी, तुझा बोरमाळ, ते तुझा सर गंठण मला दे ना 2 दिवस. का काही नाही म्हणले बाई, जवळच्या नात्यातलं लग्न आहे. लोक सोनं उष्ण मागायचे, सोनं. पण इथं नारदजींनी काय केलंय, देवा म्हणले तुमच्यासारखं मला बनवून टाका. देवालाच मागितलं. काय केलं, भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला, हे लक्षात ठेवा. भगवान श्रीहरी विष्णूंनी देवर्षी नारदाला एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं, हात पाय इतकी त्या ठिकाणी सुवर्णासारखी कांती दिली, पण तोंड कशाचं दिलं? वानराचं दिलं, वानराचं तोंड दिलं. आणि त्या ठिकाणी देवर्षी नारद काय म्हणले माहिती का, देवा आता खूप सुंदर झाले बघा शरीर, आता हाताला तोंडाला, आणि आपण आपल्याला ओळखूच येणार नाहीत बरं का, आपल्याला माहितीच नाहीत आपण कसे दिसतोय. आरसा सांगतोय म्हणून आपल्याला कळतं की आपण असे दिसतोय, आरसा सांगतोय आपल्याला म्हणून आपण समजू शकतो की आपण असे दिसतोय. आपल्या तोंडाला आपण पाहिले कधी? पाहू शकणार आहेत कधी? नाही ना, नाहीत पाहू शकणार. पण देवर्षी नारद म्हणले, देवा एकदा काय करा म्हणले, मला आरसा दाखवा. ते म्हणले आरसा बिरसा बघू नका म्हणले, काही टाइम नाही, आता राहिलं काहीच टाइम नाही म्हणले, त्या राजधानीकडे जायचंय तुम्हाला, आता अजिबात टाइम नाहीये. राजधानीमध्ये राजाने आपल्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी ठरवलेला होता, विवाह ठरवलेला आहे. सगळ्या ठिकाणी असणाऱ्या राजधानीतील राजपुत्र त्या ठिकाणी विवाहाला उपस्थित झालेले आहेत. त्याच राजपुत्रामध्ये अगदी समोरच्या लाईन मध्ये, समोरच्या पहिल्या 1 नंबरच्या खुर्चीवर जाऊन देवर्षी नारद बसले. आणि देवर्षी नारद सारखं स्वतःच्या शरीराकडे पाहिजे, काय चमकत आहे म्हणले माझा देह, काय पिवळी धमक माझी कांती दिसते, काय सुंदर माझी कांती दिसते. आणि गेलेले आहेत बरं का निघून, पहिल्या लाईनच्या पहिल्या खुर्चीवर नारदजी बसलेले आहेत. आता ती कन्या आलेली आहे, कन्या येते बघा. त्या नारदजींना वाटतंय की माझ्याकडं पाहिल्यानंतर ही राजकुमारी पुढे जाऊ शकत नाहीये, इतका सुंदर मी दिसतोय. आणि शेवटच्या लाईन मध्ये, शेवटच्या खुर्चीवर भगवान श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी बसले. त्यांच्या मागोमाग ते आले ना, सुंदर राजकुमारी आलेली, हातात वरमाला घेतलेली आहे. वरमाला घेतल्यानंतर त्या लाईन मधून ती चाललेली आहे. लाईन मध्ये चालत असताना आता वाटतं नारदजींना, अरे माझ्याचकडे येणार आहे, माझ्याच गळ्यात हार घालणार आहे. परंतु ती राजकुमारी सगळ्यात शेवटच्या लाईन मध्ये गेली, भगवान विष्णूंच्या गळ्यात हार घातला आणि त्यांच्यासोबत निघूनही गेली. आता नारदजींचा क्रोध अनावर झाला. हे देव असेच आहेत म्हणले, खोटेपणा करते, देवांना सगळं स्वतःलाच असं वाटतंय. अहो म्हणले, देवा तुम्हाला एवढ्या मोठ्या बायका असताना, एवढी लक्ष्मीसारखी सुंदर पत्नी असताना तुम्हाला हिचा मोह कशाला व्हावा? काय गरज आहे तुम्हाला हा मोह होण्यासाठी? तुम्ही या मोहात पडायला नव्हतं पाहिजे. अहो मला एक तरी पत्नी पाहिजे ना, एखादी पत्नी मला द्या म्हटलं तर द्यायचं पत्ता नाही. आता तिनं मलाच वरलं असतं. तेवढ्यात काही जणांनी सांगितलं, म्हटले अहो तुम्ही काय करा म्हणले, तुमचं तोंड म्हणले जरा आरशात बघाव. जेव्हा एका सरोवराच्या पाण्यामध्ये देवर्षी नारदांना स्वतःचा चेहरा पाहिला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. इतका क्रोध आला, डायरेक्ट गेले आणि नारदांनी शाप दिला भगवान श्रीहरींना, जो चेहरा तुम्ही मला आज दिलाय ना, बघा तुम्ही सुद्धा माझ्यासारखा जो मानवी देह मी आज धारण केलाय, असाच मानवी देह तुम्ही धारण करून या पृथ्वी तलावर जाल. आणि जो चेहरा तुम्ही मला दिलेला आहे, त्याच चेहऱ्याला तुम्हाला शरण जावं लागेल. आणि त्याच चेहऱ्यांच्या अर्थात वानराचा चेहरा तुम्ही मला दिलाय ना, वानराच्या मदत घेऊनच तुम्हाला सीतामैयाला लंकेतून परत आणता येईल. हा शाप देवर्षी नारद
वरदानने भगवान श्रीहरी विष्णूंना दिलाय, म्हणून प्रभू रामचंद्राला हा जन्म मानवी रूपातला जन्म घ्यावा लागला। चौथे कारण सांगितले, सृष्टीचे आधी माता स्वयंभू मनू आणि माता शतरूपा नैमिषारण्यामध्ये जाऊन 23,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली। तेव्हा भगवान प्रकट झाले आणि काय पाहिजे विचारल्यानंतर सांगितलं, आम्हाला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे। तेव्हा देवाने सांगितलं, माझ्यासारखा तर दुसरा कोणी नाहीये, मग मीच तुमच्या पोटी जन्म घेईल। आणि मग असं वरदान प्रभू श्रीहरी विष्णूंनी दिलं आणि म्हणून भगवान श्रीरामाच्या मनुष्य देहातलं अवताराचं हे कारण आहे। पाचवं कारण सांगितलं, श्रीरामांच्या अगोदर रावणाच्या जन्माची कथा आलेली आहे बरं का। जगात कैकई नावाच्या देशामध्ये सत्यकेतू नावाचा एक राजा राज्य करत होता। त्याला प्रताप भानू आणि आरिमर्दन नावाचे 2 रणधुरंधर असे पुत्र होते। सत्यकेतूने राज्य आपल्या पुत्राला दिलं आणि प्रताप भानू राजा बनले। प्रताप भानू अतिशय दयावान शीलवान अशा प्रकारचे राजे होते। त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ब्राह्मणांना त्याचबरोबर गायींना त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली होती। परंतु हेच प्रताप भानू एक ब्राह्मणांच्या शापामुळे प्रताप भानू रावण झाला आणि छोटा त्याचा भाऊ आरिमर्दन जो आहे तो कुंभकर्ण झाला। आणि प्रताप भानूचा एक धर्म रुची धर्म प्रधान असणारा जो धर्माला मानत होता अशा प्रकारचा एक प्रताप भानूचा प्रधान होता, तोच प्रधान बिभीषण या नावाने जन्माला आला। म्हणून भगवान परमात्म्याचा भगवान श्रीराम प्रभुचंद्राचा अवतार प्राकट्य कुठल्या कुठल्या कारणाने झालं ही कारण त्या ठिकाणी ऋषी सांगत आहेत, जे आपण आत्ता ऐकली। रावण आपल्या दोन्ही भावासोबत कठोर तपश्चर्या करतात आणि ब्रह्माजीकडून वरदान मागून घेतात। रावणाने ब्रह्मदेवाला वर मागितला की मी मरूच नाही असं मला वर पाहिजे, मी मरूच नाही असं मला वर पाहिजे, मला मरण नसलं पाहिजे, मी मरायला नाही पाहिजे। ब्रह्माजी म्हटले, अरे एका कल्पानंतर मलाही मरावं लागतंय, तर तू कुठं माझ्याकडून अमर होण्याचं वरदान मागून घेणार? एका कल्पानंतर मला सुद्धा मृत्यू आहे। रावणाने ब्रह्मदेवाला वर मागितला न मरण्याचा, पण ब्रह्मदेव म्हणले हे असंभव आहे, दुसरं काहीतरी माग। मग विचार करून रावणानं वरदान मागितलं की वानर आणि मनुष्य सोडून, काय म्हणतात, वानर आणि मनुष्य सोडून कुणाच्याही हाताने मला मरण येणार नाही असं मला वरदान द्या। तेव्हा ब्रह्माजींनी तथास्तु असं म्हणून टाकलं। म्हणून तर वानरांनी मानवी देहामध्ये आलेल्या भगवान श्रीरामांकडूनच रावणाचं मर्दन होणार आहे। ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले, कुंभकर्णाला मागायला सांगितलं। कुंभकर्ण मागणार होता, 6 महिने जागा राहणार आणि 1 दिवस झोपणार। पण ब्रह्मदेव विचार करू लागले, हा वर ह्यानं जर मागितला तर सृष्टी खाऊन टाकीन म्हणले हा। मग काय केलं, त्वरित सरस्वतीला प्रेरित केलं आणि कुंभकर्णाच्या जिभेवर बसवलं। कुंभकर्णाच्या मतीमध्ये बदल झाला। तेव्हा कुंभकर्ण म्हणाला, 6 महिने झोप आणि 1 दिवस जाग मी राहील असं मला वरदान द्या। ते वरदान हे तथास्तु म्हणून ब्रह्माजीने देऊन टाकलं। ब्रह्मदेव बिभीषणाकडे गेले, तेव्हा बिभीषणाने भक्ती मागितली, फक्त आणि फक्त भगवंताची भक्ती बिभीषणजींना मागितली। तथास्तु म्हणून त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचे भक्त होताल असा आशीर्वाद ब्रह्माजींनी देऊन त्या ठिकाणी ब्रह्माजी निघून गेले। मय नावाच्या दानवाने आपली मुलगी मंदोदरी हिचा विवाह रावणासोबत केला। आपल्या दोन्ही भावांना घेऊन पाताळात जाऊन विवाह करून मंदोदरीला घेऊन त्या ठिकाणी रावण परतले। भावाचे विवाह झाले। आता रावणाचा आतंक वाढतच चालला होता। जिथे यज्ञ असेल तिथे जाऊन हा रावण यज्ञाचा विध्वंस करत असे। जो कोणी वेद पुराण सांगत असे त्याला रावण भयानक त्रास देत असे। तुलसीदासजी वर्णन करतात, जब
जप जोग बिरागा तप मख भागा श्रवण सुनै दस शीशा आपणो उठी धाव ही रहे न पाव ही धरी सब धाल ही खिसा अस भ्रष्ट आचारा भा संसारा धर्म सुनिह नहीं काणा तेही बहुविधी त्रास देश निकाय ही जो कह बीद पुराणा अशा प्रकारचा या ठिकाणी छंद वापरून तुलसीदासजी वर्णन करतात की रावणाचा एवढा आतंक वाढला, यज्ञ करणाऱ्या आचार्यांना केसाला धरून ओढून ओढून मारू लागलेला आहे रावण. पृथ्वीला सहन होईना, गाईचं रूप पृथ्वीने घेतलं आणि भगवान श्रीहरीकडे गेलेले आहे. ब्रह्मदेवाला विचारलं आता काय करावं, आम्हाला कोण वाचवणार. त्या ठिकाणी भगवान श्रीहरींना विचारलं आम्हाला कोण वाचवणार. तर त्यावेळी सांगितलं की तुम्हाला आता वाचवणारा लवकरच अवतरित होणार आहे. देवताच्या अर्थवाणीने भगवान विष्णू प्रसन्न होऊन बोलू लागले, मी आता मानव अवतार घेऊन येणार आहे. कुठे तर अयोध्येमध्ये, आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर तुम्ही सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी माझ्या पुढे जा, माझ्या अवताराची तयारी करा. मी येईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला त्या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. तरी विष्णू सांगतात मी आता अवतार घेणार आहे अयोध्येमध्ये दशरथ राजाच्या पोटी, आणि त्यासाठी तुम्ही माझ्या स्वागतासाठी अवताराचं त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रत्येकानं अवतार घेऊन त्या ठिकाणी जा, अशी आज्ञा भगवान श्रीहरी विष्णूने दिलेली आहे. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे मग सर्वांनी केलं. ब्रह्मदेव सांगू लागले चला चला म्हटले आता काय करा की आता भगवान श्रीहरी विष्णूंच्या अवताराचं आपल्याला नियोजन लावायचंय. मग बनचर देही धरी क्षिती माही अतुलित बल प्रताप तिन पायी गिरी तरुण श्री शिवजी अयोध्येचा राजा दशरथाचे वर्णन करतात. अवधपुरी रघुकुल मन राम नावाचे राजे झाले. ते धर्म धुरंधर गुणाचे आणि भांडार अशा प्रकारचे होते, ज्ञानी होते. भगवंताच्या भक्तीमध्ये ज्यांची बुद्धी स्थिरावलेली होती अशा प्रकारचे असणारे दशरथ राजे. आणि या दशरथ राजाच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा प्रकारच्या असणाऱ्या राण्या होत्या. भगवंतावर त्यांचे निस्सीम प्रेम होते, निस्सीम भक्ती होती. आणि एके दिवशी बघा राजा वनात शिकार करण्यासाठी गेलेला आहे, आणि वनात शिकार करण्यासाठी 15 मिनिट घेणार आहोत आपण, फक्त 11:30 पर्यंत. भगवंताचा जन्म आपण उद्याच घेऊ. आता वनात एके दिवशी राजा दशरथ गेलेले आहेत, आणि गेल्यानंतर सगळं बघा सगळं सुख असतं एखाद्याला, सगळं सुख असतं, पण काहीतरी कुठेतरी एखादी गोष्ट अशी असते. भगवान परमात्मा सगळं सुख कुणाच्याही वाट्याला कधीच देत नाही बरं का, कधीच देत नाही. आणि जर सगळं सुख एखाद्याला दिलं तर मग आपल्याला बघा, आपल्याला सगळं सुख जर देवाने दिलं मग जगण्याला गंमत आणि भगवंताच्या नावाला किंमतच राहणार नाही. सगळं सुख आपल्याला दिलं तर त्याच्यामुळं कुठंतरी काहीतरी उणीवा तो ठेवतो, कुठंतरी काहीतरी कमी तो आपल्या जीवनामध्ये ठेवत राहतो. आणि मग दशरथ राजा विचार करू लागले, एवढा ऐश्वर्य संपन्न राजा आहे मी, एवढ्या 3 राण्यात माझ्या कौशल्या, सुमित्रा, कैकेयी एवढ्या सुंदर माझ्या राण्या आहेत, पत्न्या आहेत, पण या ठिकाणी मला पुत्र सुख नाहीये. विचार करत होते पुत्र सुख नाहीये, काय करावं. एका झाडाच्या बुंद्याजवळ बसलेले होते. खरं सांगायचं म्हणजे आपलं दुःख कुणालाही सांगायचं नाही बरं का. आपलं दुःख फक्त देवाला सांगा, आणि दुसरं म्हणजे संताला सांगा. कुणालाही दुःख सांगायचं नाही, आपल्या गुरुला सांगितलं पाहिजे. मात्र बघा राजांनी सांगितलं गुरुदेवांना, गुरुदेव माझ्याकडे सर्व काही आहे हो, माझ्याकडे धन आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, सगळं काय आहे, फक्त पुत्र सुख नाहीये, मला संतान प्राप्तीचं सुख नाहीये. तेव्हा गुरूंनी सुद्धा सांगितलं लवकरच तुझ्या
भाग्यामध्ये हा सुद्धा योग आहे. मग एके दिवशी शिकार करण्यासाठी त्या ठिकाणी दशरथ राजा गेलेले आहेत. दशरथ राजा शिकार करण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्याच रस्त्याने श्रावण बाळ आपल्या वृद्ध माता पित्याला घेऊन तीर्थयात्रा घडविण्यासाठी निघालेला होता. आणि तीर्थयात्रेला जात असताना मध्येच तहान लागली की तिथं थांबायचे, भूक लागली की थांबायचे, अन्न ग्रहण करायचं, पाणी प्यायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. बघा, श्रावण बाळ म्हणजे आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये बसून तीर्थयात्रा घडवणारा पुत्र. सांगू तुम्हाला, आज प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा श्रावण बाळ असावा. बरोबर आहे ना माऊल्यांनो? प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा श्रावण बाळ असावा. पण प्रत्येक बायकोला वाटतं आपला पती श्रावण बाळ असता कामा. आपल्या पतीनं श्रावण बाळासारखं अजिबात वागलेलं जमत नाही कुणाला, पत्नीला. पण आईला वाटतं श्रावण बाळ आपला मुलगा असावा. बघा, राजाने आपल्या प्रिय पत्न्यांना बोलावलं आणि सांगितलं, मी शिकारीला चाललो. शिकारीला निघून गेले. शिकार करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो श्रावण बाळ आपल्या माता पित्याला तिथं ठेवलं होतं आणि पाणी आणण्यासाठी त्या पात्रावर गेलेला आहे गंगेच्या. आणि काहीतरी सावध सापडेल म्हणून दशरथ राजा झाडाच्या आडोशाला बसून बाणाला प्रत्यंचा लावून तयारीने बसलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी असणारा श्रावण बाळ कमंडलू घेतलं. गंगेच्या किनारे गेलेले आहेत श्रावण बाळ आणि कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं. बुडबुड 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 असा आवाज आला आणि दशरथ राजाला वाटलं एखादं हिंस्त्र प्राणीचं पाणी पितोय की काय, असा त्यांचा समज झाला. आवाजाच्या दिशेनं त्या ठिकाणी असणाऱ्या दशरथ राजानं बाण सोडला. तो बाण असा आवाज झाला, राजा तुमची काही चूक नाहीये, परंतु आता माझा जीव मात्र जाणार आहे. माझे आई वडील माझ्यासाठी खूप रडतील. त्यांना तुम्ही माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. काय तर त्यांना एवढं पाणी नेऊन पाजा. दशरथ राजाने विचार केला, मरणाऱ्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करायला पाहिजे बरं का. त्या ठिकाणी श्रावण बाळाच्या हातातून तो कमंडलू राजा दशरथाने घेतला आणि चोर पावलांचा आवाज न होऊ देता हळूहळू हळू पावलं टाकत 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 त्या श्रावण बाळाच्या वृद्ध माता पित्याजवळ राजा दशरथ आलेले आहेत. पावलांच्या आवाजानं, थोड्या आवाजानं का होईना, त्या वृद्ध माता पित्यांना ओळखलं की कोण. अरे श्रावण, आलास तू? पण आता दशरथ राजा काही बोलत नाहीत. अरे श्रावणा, तू का बोलत नाहीयेस रे आमच्याशी? हे श्रावणा, बोल ना रे बाळा. अरे बोल ना, तुला आमचा फार त्रास होतोय रे. आम्ही वृद्ध, आम्ही अंध, आम्हाला दिसत नाही. तुझ्या खांद्यावर आम्ही बसलेलो आहोत. कावडीमध्ये तू आम्हाला बसवलंस आणि तीर्थयात्रा घडवतोस आमच्यासाठी. किती त्रास घेतोस तू श्रावणा. अरे थकलास का रे तू बाळा? तू फार थकला असशील रे. दिवसभर आमचं ओझं वाहतोस. अरे श्रावणा, अरे बोल ना काहीतरी बाळा. तू आमच्यावर रागवलास का रे? तू आमच्यावर रुसलास का रे? हे बघ श्रावणा, तू बोलल्याशिवाय आम्ही तुझ्या हातून पाणी पिणार नाही. आम्ही तहानेने किती व्याकुळ झालेलो असलो तरी सुद्धा आम्ही तुझ्या हातून पाणी तेव्हाच पिऊ जेव्हा तू बोलशील. दशरथ राजाच्या लक्षात लागले, हे माता पित्यांनो, मी तुमचा श्रावण नाहीये. मग कोण आहात तुम्ही? मी राजा दशरथ आहे, अयोध्यापुरीचा राजा दशरथ. आमचा श्रावण बाळ कुठे आहे? राजा दशरथ सांगू लागले, अहो माझ्या बाणानं तुमच्या श्रावण बाळाला मृत्यू प्राप्त झालाय. श्रावण बाळ मृत्यूला प्राप्त झालाय. परंतु त्या श्रावण बाळाची शेवटची इच्छा म्हणून हा कमंडलू घेऊन मी तुम्हाला पाणी पाजण्यासाठी आलोय. आणि कडाडले श्रावण बाळाचे माता पिता, खबरदार दुष्टा, अरे आमच्या पुत्राला संपवून आमच्या पुत्राची हत्या करून तू आम्हाला पाणी पाजतो आहेस. नको आहे तुझं पाणी आम्हाला. आम्ही पण आता मरणार. आमच्या बाळाच्या वियोगामध्ये आम्ही सुद्धा देहत्याग करणार. पण जाता जाता मात्र तुला शाप देऊन जाणार की तू सुद्धा
दशरथ राजाला. श्रावण बाळाच्या वृद्ध अंध माता पित्यांनी दशरथ राजाला शाप दिला, पण दशरथ राजाला शाप दिल्यानंतर दशरथ राजांना दुःख नाही झालं. माता पित्यांना दशरथ राजाला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये दशरथ राजा आपल्या नगरीकडे त्या ठिकाणी यायला निघाले. तत्पूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या श्रावण बाळाचा आणि श्रावण बाळाच्या माता पित्याचा अंत्यविधी राजा दशरथाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या नगरामध्ये परत वापस त्या ठिकाणी आलेले आहेत. शाप दिला म्हणून राजा दशरथाला आनंद झालाय. आता काही का असेना त्या ठिकाणी असणाऱ्या श्रावणाच्या माता पिताचा शाप तर व्यर्थ जाणार नाहीये आणि आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. हा आनंद आणि आपल्या हातून एक निष्पाप बाळ मारलं गेलं हे दुःख मनात घेऊन त्या ठिकाणी असणारे दशरथ राजा अयोध्येपुरीमध्ये परतले आहेत. आजच्या कथा भागाला आपण याच ठिकाणी थांबूयात, आरती करून घेऊयात.